नमस्कार. तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि आज बघा पोरांना खायचं आहे मसाले भात. तर आमच्याकडे पावटा सुरू झाला ना की पावट्याचा भात आणि श्रावण महिन्यातला जो घेवडा असतो ना त्याला कोणी राजमा म्हणतं. त्या टायमाला राजमा निघाला की मग त्याचा भात. आणि आता या दिवसात पुन्हा वाटाणा चालू होईल काही दिवसातच आणि झालेलं आहे, पण आता सध्या खूप महाग आहे आणि आता लागले स्वस्त व्हायला. मग वाटाणा भात म्हणजे सगळं मिक्स करायचं. आता आमच्याकडे आहे ना बटाटा फ्लावर नाही आवडत भातामध्ये आणि तसं छान लागतं ते खायला, पण निवडून काढतात. मग निवडून काढण्यापेक्षा नाही घातलेलंच बरं. आणि आता पोरं आलेत मागून, ते म्हणतात आम्हाला करायचं आहे भात आजी खायचा. मग आता तुरीच्या शेंगा खायला आलते. मग चला म्हटलं तोडून आणा पावटा. तर चांगला पावटा गावलाय निब्बर आणि मस्त, त्याला मवा नाही काय नाही अजून, एकदम मस्त असा पावटा. आणि हा पावटा ना अगदी गावरान आहे. तर दिवाळी झाल्याच्या नंतरच याला शेंगा लागतात. तुम्ही कधीही लावा, उन्हाळ्यात लावा, कधी लावा, पण त्याला एक सीझनच असतो त्याचा. आणि याला जांभळी फुलं येतात. तर हे घाटावरती म्हणजे असं डोंगर भागाला जास्त हा पावटा येतो आणि खायला खूप छान लागतो. तर बघा आता आमचा आज पहिलाच पावटा भात आहे. आणि पोरांना घेऊन आले सुनबाई, जानू, तन्नू, आणि त्यांना तुरीच्या शेंगा खाल्ल्या ना आता म्हणतात पावटा भात कर आजी. तर आता पाठीमागून त्यांनी तांदूळ आणले, आलं लसणाची पेस्ट करून आणली आणि आपल्या शेतामध्येच कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या सगळं काही आहे. मग काय तेल बिल घेऊन आलेत आणि आपल्याला करायचं आता भात. तर आता ते दाणे सोललेत पावट्याचे आणि आता हे तुरीचे दाणे खातो आमचा शेव बघा. आणि पोरांना ना शेतात खूप आवडतं, पण आमच्या शेतामध्ये ना, आमच्याच नाही सगळ्यांच्या शेतात लय मुंग्या. आणि मग त्या बारीक पोरांना जर मुंग्या चावल्यावर काय करणार, त्यामुळं पोरांना जास्त शेतात नेत नाही. पण त्यांना पण आवडतं फिरायला ना. मग आठवड्यातून एक दिवस येतात वावरात आणि काहीतरी करून खाण्याचा तो आनंद काहीतरी वेगळाच असतो ना. मग चला आता मी घेतला कांदा कापायला आणि आपल्याला करायचं आहे. तर पोरांनी काय काय आणलं आहे ना, आपल्याला जेवढे उपलब्ध सामग्री आहे तेवढ्यातच करणार. तर मटक्यात भात करायचा आहे, पण मटका तापायला वेळ लागतो, म्हणजे तेल टाकून, आणि एखाद वेळेस तो तडकतो सुद्धा. त्याच्यामुळं ना म्हणजे एक प्रमाण आहे त्याचं जाळ लावण्याचं. तर माझी आहे लोखंडाची कढई. तर त्यामध्ये मी आधी शेंगदाणे, कांदा, टोमॅटो चांगलं भाजून घेते. का तर मटक्याला जास्ती जाळ पण सहन होत नाही आणि कमीमध्ये ते पटकन तळल्या जात नाही. म्हणून मी आता सावकाश आधी कढईमध्ये परतून घेते आणि नंतर मटक्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार. आणि मग पाणी गरम झालं ना की मग पटकन उकळी येईल. तर बघा अगदी कोपीच्या कडेलाच, आमच्या जी कोपी आहे ना त्याच्या शेजारीच कढीपत्ता आणि मिरच्या आहेत. आणि कोथिंबीर पण आपली जवळच, म्हणजे शेतातच आहे माझ्याच. तर मग तिथलीच गोळा केली पोरींनी आणि तनूने कोथिंबीर आणली. आणि मी तोपर्यंत ना सर्व तयारी केली. आणि बघा आमच्या कोपीच्या शेजारीच्या अगदी हळदीपाशी कांदे, त्या कांद्यामध्ये भरपूरसा पालक. आणि पोरं आले ना लय तुडवा तुडव करतात, पण त्यांना ना लय आवडतं शेतातलं खायला. तर हे पोरं असं काहीतरी आपण खुरपं कुदळ घेतलं ना लागून करून घेतात, म्हणून ना आम्ही जास्ती पोरांना नेतच नाही. मुंग्या पण लय चावतात. मग चला आता कढईमध्ये सगळं काही परतून घेतलं आधी. आणि इकडं परतल्याच्या नंतर बाजूला ठेवून नंतर आपण पाणी गरम करून घेणार आहोत. झाला, पोरांची आवड असते. आणि फक्त शेंगदाणे, कांदा आणि टोमॅटो, कुठं हिरव्या मिरच्या, अद्रक लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता आणि पावटा. म्हणजे याच्यामध्ये फ्लावर वगैरे असलं काहीच नाही, कारण ते खातच नाही पोरं, निवडून काढतात. आणि मस्त भरपूर अशा घुगऱ्या झाल्यात बघा आपल्या या. आणि आता पावट्या मी त्याला फोडणी देऊन घेते मस्त अशी. आणि छान हलवून झाले. आणि चुलीवरचं मटक्यामध्ये खायला बघा किती भारी वाटतं. आणि ना हॉटेलमध्ये सतत जाऊन खाण्यापेक्षा ना एकदा कधीतरी मटक्यामध्ये ना करून बघा आणि खाऊन पहा, खूप छान लागतं. बघा आपल्या पाण्याला किती मस्त अशी छान उकळी आली आहे. आणि आता आपण त्यामध्ये तांदूळ आणि हे परतलेलं सगळं वाटण टाकणार आहे.
कारण ना हे शिजलं पाहिजे ना एवढ्यामध्ये. काळजी वाटते. कसं असतं ना, बसलं पण पाहिजे त्यात. पाणी छान उकळले त्यामुळे आपला भात पटकन उकळेल. आता आहे ना आपण याला छान उकळी येऊन देऊ. आधी आता आपण हे आतमध्ये पावटा वाटण टाकलंय. उकळी आल्याच्या नंतर आपण तांदूळ टाकू. तर तांदूळ धुवून छान तळून घेतलेत आपण. आता तांदूळ टाकायचे याला उकळी आल्यावर. आपण तांदूळ छान धुवून घेतले आधी आणि आता यामध्ये तांदूळ टाकले. मी थोडंसं पाणी काढून ठेवलं याच्यातलं, कारण आपले तांदूळ एवढे बसले नसते त्यात. तर बघू बघा आपला भात कसा चाललेला आहे. अजून शिजायला वेळ आहे त्याला. मस्त होणार आहे. अजून याला पाणी लागणार आहे. तर मी पाणी ना उकळतं काढून ठेवलं होतं. तर आपल्याला पाहिजे तसं आपण त्यात सोडू. बस आता एक 10 मिनटामध्ये मस्त असा आपला पावटा भात तयार होईल. या तुम्ही पण खायला भात, पावटा भात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करा. तर चला, दिवस गेला, आम्ही चाललो घरी आता.